उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत। राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे पोहोचले। निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये शिवतीर्थावर सध्या चर्चा सुरू आहे अशी माहिती समोर येते। तर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी सध्या पोहोचलेले आहेत। ठाकरे बंधूंमध्ये आता एक महत्त्वाची चर्चा पार पडते अशी माहिती आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। सीमा आढे आणि कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात यांच्याकडे सुरुवातीला जाऊयात। कृष्णात, आपण पाहतोय की आता संयुक्त सभा कशा पद्धतीने पार पडतील ठाकरे बंधूंच्या, त्याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि त्यानंतर आता ही भेट होतीये। काय नेमकं या भेटीचं महत्त्वाचं कारण आहे? दोन्ही ठाकरे बंधूंचे युती जाहीर झाल्यानंतरच्या आता सर्व उमेदवार देखील जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे आता येणारा काळ जो आहे तो प्रचाराचा आहे। प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये कोणते मुद्दे उपस्थित करण्यात यावेत ह्या संदर्भात ही चर्चा असू शकते। कारण सर्वाधिक जास्त भर हा संयुक्त सभावर आहे दोघाही भावाभावांचा। आणि मुंबई महापालिकेची निवडणूक ही सर्वाधिक जास्त महत्त्वाची आहेच। त्याचबरोबर मुंबई महापालिकेसह MMR क्षेत्रातल्या कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, या निवडणुकामध्ये देखील या दोन्ही भावांना रस आहे। नाशिकमध्ये देखील दोघांची संयुक्त सभा होणार आहे। या सभांमध्ये संयुक्त सभामध्ये कोणते प्रचाराचे मुद्दे असणं गरजेचे आहे। त्याचबरोबर 4 तारखेला दोन्ही ठाकरे बंधूंचा वचननामा देखील प्रसिद्ध होणार आहे। हा वचननामा हे नाव जरी असलं तरी जाहीरनामा म्हणून याकडे पाहिलं जातं। आणि या वचननाम्यामध्ये मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून काय नेमकं असावं, मुंबईकरांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, कोणती आश्वासनं मुंबईकरांसाठी असणं गरजेचं आहे, खास करून मराठी माणूस समोर ठेवून हा वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे। त्यामुळं या वचननाम्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अंतर्भूत करता येतील या दृष्टिकोनातून दोन्ही भावामध्ये चर्चा आहे। आणि यामध्ये आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांचा देखील सहभाग आहे। आदित्य ठाकरे देखील पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत। त्यामुळं दोन्ही ठाकरे बंधूंच्या सोबत हे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघे देखील आहेत। त्याचबरोबर दोन्ही पक्षातले काही वरिष्ठ नेते देखील सहभागी असले तरी प्रामुख्यानं ह्या ठाकरे बंधूंच्या मध्ये चर्चा ही प्रचाराची रणनीती ठरवणे, प्रचारातील मुद्दे ठरवणे, त्याचबरोबर वचननामा प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने ते वचननाम्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अंतर्भूत करता येतील हे ठरवणे या गोष्टी आहेत। त्याचबरोबर 29 महापालिकामधील ज्या आहेत त्यामध्ये कोणत्या पद्धतीनं इतर गोष्टी अंतर्भूत करणं किंवा त्या प्रचाराच्या दृष्टीने त्या रणनीती आखणं या गोष्टी या दोन्ही भावांच्या चर्चेमध्ये असणार आहेत। निश्चितच कृष्णा, त्यामुळे आता सीमा आढे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सीमा, वचननामा कशा पद्धतीनं असावा या संदर्भात ही महत्त्वाची भेट पार पडतीये, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधूंनी युती करण्यापूर्वीच मुंबईमध्ये खरं तर शक्ती प्रदर्शन करत एक माहोल तयार केलेला होता। आता युती जाहीर झालेली आहे, उमेदवार ठरले, सगळ्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहेत। पुढचे 15 ते 16 दिवस हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत ठाकरे बंधूंसाठी आणि इतरही राजकीय पक्षांसाठी। आता जे सत्ताधारी पक्ष आहेत अर्थात त्यांनी मुंबईमध्ये केलेल्या कामं हे लोकांपर्यंत ते घेऊन जाणार, आम्ही ही कामं केलेली आहेत। तर ठाकरे बंधूंसमोर एक मोठं आव्हान आहे। एकतर एक मोठ्या महायुतीला त्यांना तोंड द्यायचं आहे, त्यांना एक टक्कर द्यायची आहे। तर मराठी माणसांचं आणि सोबतच मुंबईकरांचं त्यांना एक विश्वास संपादित करायचा आहे आणि त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा वचननामा जो आहे तो ते जाहीर करणार आहे। अर्थात वचननामा हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामध्ये मराठी माणसांसाठी काय काय ते वचन देतात, काय काय आश्वासनं मराठी माणसांना देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण राज ठाकरे हे नेहमी म्हणतात की मुंबईमध्ये सतत मराठी माणसांची संख्या ही कमी होत चाललेली आहे आणि या विषयाकडे ते नेहमीच आपलं मुंबईकरांचं, मराठी माणसांचं लक्ष वेधून घेतात। त्यामुळे या विषयाला कशा पद्धतीने हात निश्चितच सीमा, खरं तर आता या वचननाम्यामध्ये नेमके काय महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत आणि त्यावरच खरं तर पुढची संपूर्ण निवडणूक देखील, हा संपूर्ण प्रचार देखील त्यावर अवलंबून असणार आहे। कृष्णात आणि सीमा आमच्यासोबत असे जोडून राहा। पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार।